नमस्कार मंडळी, तुम्हाला पण अशी खुसखुशीत कोथिंबीर वडी खायला खूप आवडत असेल. बनवायला गेली की कधी कधी बनवता येत नाही. चला तर मग मी सांगते कशी बनवायची. स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, कारण त्यामधली माती वगैरे सगळं निघते बघा. आणि अगोदरच अर्धा तास म्हणजे कोथिंबीर धुवून ठेवायची निवडून, कारण पाणी पूर्ण त्यामध्ये निथळते. पूर्ण पाणी पाणी असलं का ते हे होऊन जाते. मग लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे थोडे मिक्सरला वाटून घ्यायचे आणि कोथिंबीर छोटी छोटी लहानच चिरून घ्यायची. त्यामध्ये तांदळाचं पीठ अर्धी वाटी घालायचं, अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी नाही घालायचं, थोडं 2-3 चमचेच घालायचे बाजरीचं पीठ. त्यानं खूप टेस्ट छान पण येते बघा. आणि तीळ भरपूर टाकायचे आणि चवीपुरतं मीठ आणि हिरव्या मिरच्याचं वाटण करून घेतलेलं ते टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं अगोदर हातानं. मग त्यावर थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं घट्टसर गोळा. जास्त पाणी नाही वापरायचं, नाहीतर पातळ गोळा झाला का मग ते बनवता येत नाही. तुम्हाला कशी बनवायची तशी असं म्हणजे बनवू शकताय. मी अशी बनवून घेतलेत बघा. चाळणीला तेल लावून एका पातेल्यात म्हणजे वरती ठेवायची चाळण, पाण्याला उकळी आली का ठेवून द्यायची. वरून झाकण ठेवून 15-20 मिनटं छान असं शिजू द्यायचं. आणि वरून मग एका चाकून वगैरे काढून बघू शकताय की शिजलं आहे का. छान असे शिजले आहे बघा, कारण त्याला चिटकत नाही. मग कट करून घ्यायचे आणि तेलात तळायचे. तेलात नाही तळले तरी पण चालतात, तव्यावरती थोडं तेल टाकून पण तुम्ही भाजू शकताय. पण ह्याला बिलकुल तेल राहिलं नव्हतं, म्हणजे पूर्ण असे तेल बिलकुल लागतच नव्हतं हाताला, एवढे छान झाले होते बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.